मी लहान होती का 4 वर्षाची होती तेव्हा मला माझ्या हाताने जास्त देवाची सेवा घडली. त्याच्यामुळं गुरुदत्त मला लगेच प्रसन्न झाले. मी मोठी झाल्यावर मी एक दिवशी स्वप्नात आले आणि मला सांगितलं की एक नारळ देतो तुला. मग त्यांनी गुरुदत्ताने एक नारळ दिला मला. दिल्याच्या नंतर मग तो नारळ मी माझ्याजवळ ठेवला. तर 3 प्रसंगात मी मेले. 1 तास, अर्धा तास, पाऊण तास अशी मेले. 3 प्रसंगातून मी स्वर्ग रिटर्न आले खाली. स्वर्ग रिटर्न आल्याच्या नंतर मला वाटलं की ही इच्छा पूर्ण नारळ दिसतोय. म्हणून एक दिवशी मला स्वप्न पडलं की मी म्हणलं सगळंच माझं खरं होतं या, इच्छा पूर्ण नारळ आहे असं म्हणजे मी म्हणायला लागले. तर देव म्हणला की तू हा नारळ सगळ्या भक्तांना वाट तुझ्या हाताने. तर मी म्हणलं वाटल्यानंतर काय होईल? म्हणले त्यांची इच्छा पूर्ण होईल. ती बी एकच इच्छा पूर्ण होईल. नारळ घ्यायचा माझ्या हाताने आणि फोडायचा नारळ आणि तांब्यात पाणी घ्यायचं, तांब्यात, आणि ते नारळाच्या पाण्याने नारळाचं पाणी तांब्यात घ्यायचं आणि तांब्या उचलून त्या पाण्याचा डोक्यावर ओतताना गुरुदत्ताच्या एक इच्छा मागायची. 2 इच्छा मागितल्या तर पूर्ण होत नाहीत. एकच इच्छा मागायची, मग ती पूर्ण होती. तर हे सगळ्यांसाठी वापर आहे. तर मी ठरवलं की जास्त करून श्रीमंताला याचा लय फायदा आहे. पण वापर सगळ्यांसाठी. नारळाची किंमत ठेवली 100 रुपये. जो गुरुदत्तांनी दिलाय ना मला एक नारळ, त्याची मी बोली लावणार आहे. ह्या देशातला असो ना दुसऱ्या देशातला असो. बोली का लावणार आहे की मला मंदिर बांधायचं आहे गुरुदत्तांचं. राहिलेलं आयुष्य पूजा करण्यात घालवायचं आहे. तर मी असं ठरवलं की 100 रुपयाचा नारळ सगळ्यांना वाटायचा. असं काही नाही की आता ते मुख्य नारळच फायदा इच्छा पूर्ण होते, दुसऱ्या नारळाने इच्छा पूर्ण होत नाही, असं काही नाही. जी